गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात सर्वत्र झालेला चिखल पाहून सुशिक्षित लोकांनी राजकारणात पडलं पाहिजे असं पोटतिडकीनं बोललं जातं. व्यवस्था सुधारायची असेल तर चांगल्या लोकांनी राजकारणाची वाट धरली पाहिजे, तरच काहीतरी बदल घडेल असंही बोललं जातं. वास्तविक राजकारणाच्या नादापासून कोसो दूर असलेलं एकमेव क्षेत्र म्हणजे वैद्यकीय व्यवसाय. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच डॉक्टर मंडळी राजकारणात चमकली आहेत व यशस्वी देखील झाली आहेत. पिंपरी महापालिकेपुरतं बोलायचं झालं तर येथे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या डॉक्टरांनी या शहरावर चांगली छाप पाडली व आपल्या कामाचा ठसा देखील उमटवला आहे. आजपासून 48 वर्षापूर्वी म्हणजेच 20 मे 1978 या दिवशी पिंपरी चिंचवड नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली आणि शहराला म्हणजेच या पिंपरी चिंचवड नगरीला पहिले नगराध्यक्ष मिळाले. त्यांचं नाव होतं डॉक्टर श्री घारे. संपूर्ण शहराने नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांना निवडून आणलं होतं. याच निवडणुकीत जनसंघाच्या अर्थातच भाजपच्या डॉक्टर प्रतिभाताई लोखंडे या देखील नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या व समाजवादी विचारसरणीच्या डॉक्टर घारेंनी या शहराला नगरपालिका काळात वळण व आकार देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. त्यानंतर 1992 डॉक्टर गीता आफळे भाजपतर्फे पालिकेवर निवडून आल्या. सलग 3 टर्म निवडून आलेल्या डॉक्टर आफळे या प्राधिकरणासारख्या भागातून निवडून येणं हे स्वाभाविक होतं. पुढं दिघी या 2007च्या तेव्हाच्या प्रभागातून डॉक्टर मीना पाटील पालिकेवर निवडून आल्या. त्यानंतर मात्र डॉक्टर मंडळींनी राजकारणाची वाट कधी धरली नाही. पण परवाच्या महापालिका निवडणुकीत मात्र एक चमत्कार व आश्चर्य वाटावं अशी पेशानं नामवंत अस्थिरोग तज्ज्ञ व रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यामध्ये महाराष्ट्रात ज्यांचं मोठं नाव आहे ते डॉक्टर सुहास कांबळे प्रभाग क्रमांक 8मधून निवडून आले. डॉक्टर कांबळे यांनी निवडून यावं यामागचं नवल व कुतूहल म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीच्या सीमाताई सावळे यांना पराभूत केल्यानं डॉक्टर कांबळे हे नाव शहरात घराघरात पोहोचलं. अवघ्या 15 दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले व राजकारणाची ABCD देखील माहीत नसलेल्या डॉक्टर कांबळे यांच्यासारखा हिरा शोधणं व त्यांना खास सीमाताई सावळे यांच्या विरोधात उभं करण्याची यशस्वी किमया आमदार महेश लांडगे यांनी घडवून आणली. असं म्हटलं जातं की आयुष्य संपून गेलं तरी राजकारणात यश मिळत नाही व जेव्हा सूर सापडतो तेव्हा निवडून येता येत नाही, अशी विचित्र स्थिती राजकारणाची सध्या झाली आहे. डॉक्टर कांबळे निवडून आल्यानं भाजपने एका दगडात आता 3 पक्षी मारले आहेत. बौद्ध समाजाचा उच्च शिक्षित चेहरा थेट पक्षात येणं, MBBS MS ऑर्थोसर्जन हा त्यांचा पेशा असणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपने ज्यांच्या पराभवाचा विडा उचलला होता ती कामगिरी डॉक्टर कांबळे यांच्यामार्फत फत्ते होणं हे ते 3 पक्षी आहेत.